झालेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारले? जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं. पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय झाला. मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन 20,000 रुपये, ॲक्च्युअली इंजेक्शन 8,000ला मिळतं. पण आता नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते. तर या दोनच्या संदर्भात निर्णय घेतला आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससूनला देखील ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससूनमध्ये आम्ही मोफत उपचार करू. पाण्याचा विषय आहे म्हणजे किरकटवाडी नांदेडगाव जीबीएस व्हायचं कारण जे अहो त्यांनी मी परवाच तुमच्याशी सर्किट हाऊसला बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे. त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीनं आणि मी आता प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे.